प्रहार जनशक्ती पक्ष व अखिल भारतीय प्रहार चित्रपट संघटना, प्रहार राष्ट्रीय लघुपट महोत्सव, व्यवस्थांवर प्रहार करतो. तर अशा लघुपटांची अपेक्षा होती. हा विषयानुसारी लघुपट महोत्सव होता. माझ्या अगोदर माझ्या दोन्ही सहज्युरींनी काही अपेक्षा व्यक्त केल्या आहेत आणि त्याच्याशी मी सहमत आहे आणि ते मुद्दे सोडून अजून थोडंसं पुढं नेतो ते मुद्दे, की म्हणजे अगदी निखळ आनंद देणाऱ्यासुद्धा लघुपट असतात. चित्रपटांचे अनेक प्रयोजन असू शकतात. पण आपल्या जेव्हा विषयानुसारी लघुपट आपण म्हणतो, विषयानुसारी लघुपट म्हणल्यानंतर एखादा विषय घ्यायचा आणि त्यावर लघुपट बनवायचा. म्हणजे आपल्याकडं क्राफ्ट खूप सोपा झालेला आहे. आपली ही चर्चा पुन्हा पुन्हा व्हायची. क्राफ्ट खूप सोपा झालेला आहे. कॅमेरा तंत्रज्ञान खूप सुधारलेलं आहे. तर एक विषय घ्यायचा आणि तंत्रज्ञानाचा आधार घेऊन एक फिल्म केल्यासारखं, म्हणजे पटकथा अधिक छायाचित्रण अधिक संकलन बरोबर सिनेमा, इतक्या ढोबळ पद्धतीनं सिनेमे बनवले जातात. मग बेसिक गोची पटकथेच्या स्तरावर सुद्धा सुरू होते. ती काय होते? तर मला अनेकदा असं वाटतं की पहिल्यांदा विषय आणि आशय या दोन शब्दातली गल्लत अनेकदा नवीन लघुपटकर्त्यांच्या लक्षात येत नाही. म्हणजे ही गल्लत ज्यांच्या लक्षात येत नाही त्यांना हळूहळू यावी म्हणून त्यांनी लघुपट बनवायचे असतात. म्हणजे लघुपट निर्मितीसुद्धा एक लर्निंग प्रोसेस असते, शिकण्याची प्रक्रिया असते. तर स्वतःच्याच लघुपटांकडे आपण नीट पाहिलं आणि त्याच वेळेला जगातले इतर चांगले लघुपट जर आपण बघायला लागलो, सिनेमाच्या वैश्विक भाषेतले सिनेमे, तर मला असं वाटतं की हा फरक आपल्याला लक्षात येईल. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की विषय आणि आशय यामध्ये फरक असतो. विषयावर लघुपट बनवायचा नसतो. म्हणजे विषय दिलेले असतात एखाद्या स्पर्धेसाठी, समजा विषयानुसारी लघुपट स्पर्धा असेल तर, पण विषयावर लघुपट बनवायचा नसतो. त्या विषयाकडं आपण दिग्दर्शक म्हणून कोणत्या ॲप्रोचनं पाहतो तो आशय असतो. आणि आशय जर आपल्याला कळला तर मग लघुपट चांगला बनण्याचे चान्सेस पहिल्यांदा सुरू होतात, शक्यता. जर आम्ही फक्त विषयावरच वरवर काम केलं, प्लॉट लेवलला फक्त काम केलं, तर मला असं वाटतं की कितीतरी छान स्टोरी बोर्डिंग केलं, कितीतरी छान तंत्रज्ञान वापरलं, तंत्र गवसलं नसलं तर तो लघुपट, तो चित्रपट छान होणार नाही. त्यामुळे विषय आणि आशय यात फरक काय असतो हे पहिल्यांदा समजून घेण्याचा नवीन लघुपटकर्त्यांनी, विशेषतः बडिंग फिल्म मेकर्सनी प्रयत्न करावा. आशय कळला तर आशयभान येतं. आशयभान जर आलं तर मला असं वाटतं की तंत्राचा आणि तंत्रज्ञानाचा, मी दोन शब्द वापरतोय, तंत्र म्हणजे टेक्निक, तंत्रज्ञान म्हणजे टेक्नॉलॉजी, याचा नेमका वापर काय करायचा. नेमका वापर म्हणजे शब्दांच्या बाबतीत सरांनी सांगितलं, म्हणजे शब्द येतात लघुपटांमध्ये, पण शब्द काय येत आहेत तुमचे, भरमसाठ शब्द काय येत आहेत. मी थोडंसं सुरुवातीला कडू बोलतोय, तर बच्चू कडू सर म्हणजे कदाचित त्या नावाची प्रेरणा असेल आणि तुमचं जे काम आहे त्या पद्धतीने जाण्याचा माझा प्रयत्न आहे. तर आणि हे गरजेचं असतं, कधी कधी कडू असणं गरजेचं असतं, ते लय कडू बेन आहे. तर मग आशयभान आलं तर तंत्राचा वापर, तंत्रज्ञानाचा वापर अतिशय नेमकेपणानं होतो आणि त्यावेळेला तो चित्रपट चांगला होतो. म्हणजे त्यात आशयभान असतं आणि सिनेमॅटिक लँग्वेज, ह्या दोन्हींची गरज मिळून तो सिनेमा चांगला बनत असतो, तो लघुपट चांगला बनत असतो. तर मला असं वाटतं की आम्हाला लघुपट बघत असताना आणखीन एक बदलतं चित्र दिसलं की बहुतेकदा शेतकरी प्रश्न येतात, भारत हा कृषीप्रधान देश आहे की होता, या प्रश्नापर्यंत आत्ता आपण ठेकलेलो आहोत. आणि मग अनेकदा कलाकृती बनताना त्याच पद्धतीने थोडंसं नकारात्मक, मी त्याला नकारात्मक त्या अर्थाने म्हणणार नाही, पण थोडंसं म्हणजे ती फिल्म बघून, म्हणजे आपण समाजातले ते प्रश्न बघून अगोदरच डिप्रेस झालेलो असतो, मग ती फिल्म बघून परतच आपण आणखीन डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो. म्हणजे तशा फिल्म मला स्वतःला पाहायला आवडतात, मी त्याचं एस्थेटिक वगैरे समजून घेतो वगैरे वगैरे. पण मासपर्यंत आम्हाला सिनेमा न्यायचा असेल तर तो सिनेमा सटली, तरलपणे काही सकारात्मक सोल्युशन देतो का, सोल्युशन किंवा जाणीव, म्हणजे सोल्युशनच असं म्हणायचं नाही, पण सकारात्मक ते पण लेवलला तो नेतो का. म्हणजे आपल्याकडे जे शेतकऱ्यांच्या, मला वाटतं विशेषतः मला अंकुर आणि नादर या दोन फिल्मचा, म्हणजे मी ह्यांनाच पुरस्कार मिळाला असं मला म्हणायचं नाही आहे, पण हे उदाहरणार्थ मी सांगतोय की ह्या सिनेमा बघताना मला हे खूप सकारात्मक, म्हणजे समाधान देणार, बाबा एक तरल पद्धतीने सांगतंय, सकारात्मक बोलतंय,
पण तरीसुद्धा शेतकऱ्यांच्या अस्वस्थकारी प्रश्नांचं व्यवस्थेचं ते दर्शन पण घडवतं आहे. तर असं काही आपल्याला जमतं आहे का? हे जर जमवता आलं तर ती गोष्ट चांगली असते. अजून खूप सिनेमांचं नाव घेता येईल वगैरे, पण मी टाळतो, वेळ कमी आहे. आता हे लघुपट आज माझी अशी अपेक्षा होती, फ्रँकली मोकळेपणाने बोलतो, आपण एक प्रहार टीम फॅमिली म्हणून बघतो, की हे सिनेमे जेवढे आम्ही पुरस्कार दिले आणि आणखीन काही 10 लघुपट, तर हे 10 लघुपट म्हणजे 10 दुनी 20 असं धरूया साधारणपणे, हे 20 लघुपट इथे दाखवले जावेत अशी आमची अपेक्षा होती. आणि त्याची लिस्टही दिली होती. हां, 29 फिल्म्स काहीतरी. तर मला असं वाटतं, बरं ते फक्त इथंच नाही, पुण्यात का? म्हणजे मला वाटतं तुमचा अचलपूर बरोबर ना मतदारसंघ? हां, अमरावती जिल्ह्यातला तो मतदारसंघ आहे. तर तिकडं सुद्धा मला वाटतं आपण ज्या आता निवडलेल्या फिल्मची लिस्ट आहे ना, तर आपण त्या लघुपटकर्त्यांची परवानगी घेतली आणि हे लघुपट आपण तालुका जिल्हा स्तरावर नाही, पुणे मुंबईपर्यंत हे फिल्म पोहोचतातच. अनेक फेस्टिवल्स पुण्यात होत असतात. मला असं वाटतं की महोत्सवाचं सुद्धा विकेंद्रीकरण व्हायला हवं. हे जर विकेंद्रीकरण करता आलं तर तुम्ही जी चळवळ करताय त्या चळवळीला सुद्धा बळ मिळेल. लघुपटकर्ते जे या सकारात्मकतेने सिनेमे बनवत आहेत त्यांना सुद्धा बळ मिळेल आणि आपण सुद्धा पोहोचू शकू. प्रहार पोचणं म्हणजे तुमच्या पक्ष म्हणून मला देणं घेणं नाही आहे, मी फ्रँकली बोलतो. पण बच्चू कडूंचं शेतकरी धार्जिन काम पोहोचणं हे गरजेचं आहे, जेव्हा जगात भांडवलदारांचं ते पण काय म्हणतात ते क्रोनी कॅपिटलिझमवाल्यांचं जेव्हा सिनेमे पोहोचत आहेत मोठ्या मोठ्या सिनेमागृहातनं, त्यावेळेला आमचे हे लघुपट जे सशक्त लघुपट आहेत, म्हणजे लघुपट खरं तर नावाला खटकतं बरं का. मुख्य प्रवाहातल्या लघुपटांच्या तुलनेत ह्यांचा आकार लघु असतो म्हणून ह्याला लघुपट म्हणायचं का, असा प्रश्न. म्हणजे लघुपट मी शब्द स्वतःही वापरतो, पण मी अनेकदा माझ्या लेखांमध्ये वापरलेलं आहे की लघुपट हा पूर्णपटच आहे. तर कारण लघुपट बनवतो त्यावेळेला आशय, शैली, तंत्र या बाबतीत अनेक शक्यता असतात. त्या शक्यता तो आजमावतो फिल्म मेकर. तर मला असं वाटतं की अशा लघुपटकर्त्यांना बळ देणं हे सुद्धा प्रहारचं काम असायला पाहिजे. प्रहारसारख्या संघटनांचं, प्रहार म्हणजे प्रहारचं एकट्याचं नाही. आणि जर आपल्याला हे फिल्म्स अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवता आले, एवढंच नव्हे, शेवटचाच मुद्दा, सॉरी मी थोडासा अजून 1 मिनिटं वेळ घेतो जास्त. मी व्हिडिओ सेवा नावाची एक गुजरातमध्ये एक NGO आहे, ती निरक्षर शेतकरी महिलांना सिनेमा बनवण्याचं प्रशिक्षण देते. मग मी कोणतरी अन्नकोठाडे उठायचं आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मांडायचे असं कशाला पाहिजे? तुमच्या कार्यकर्त्यांना सुद्धा जर असं काहीतरी आपण तंत्रज्ञान आपण संसाधन व्यक्तींसमोर नेलं आणि त्यांच्याशी कम्युनिकेट केलं, तर एक कार्यकर्ता एक फिल्म मेकर बनला पाहिजे. त्यानं त्याचा प्रश्न त्याच्या स्वतःच्या भाषेत त्याला जे म्हणायचं, कदाचित आमच्या काय लॉस्ट इन ट्रान्सलेशन म्हणतात ना, तसं त्या शेतकऱ्याचा प्रश्न कधी वेगळाच असतो आणि मी शहरी दृष्टिकोनातून त्याकडे कधी वेगळ्याच पद्धतीने बघत असतो. खूप काही मधलं गळून जातं. शेतकऱ्यांनीच त्याचा प्रश्न मांडला, तंत्र आणि तंत्रज्ञानात थोडंसं चुकू देत, पण विचार चुकायला नाही पाहिजे. त्या विचारापर्यंत, त्या सकारात्मक विचारापर्यंत लघुपटकर्त्यांनीही पोचावं आणि असे लघुपट पोचवण्याची व्यवस्था आपल्याला करता येते की आपण बघावं. एवढं बोलून, एवढ्या अपेक्षा व्यक्त करून मी माझं छोटंसं प्रहार जनशक्ती पक्ष व अखिल भारतीय प्रहार चित्रपट संघटना, प्रहार नॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवल